अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बुधवारी 17 तारखेला ही आषाढी एकादशी आणि ह्या आषाढी एकादशीला आपल्याला भगवान श्रीहरी श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। त्यामुळे आपल्याला राजयोग येईल, आपल्या घरामध्ये राजयोग येईल। ह्या राजयोग येण्यासाठी आपल्याला भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या सेवेसाठी साधा सोपा आपल्याला घरच्या घरी पूजा करायची आहे। आषाढी एकादशी ही जी आहे या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे। समजा तुम्हाला व्रत करता आलं नाही तर जास्तीत जास्त भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा पूजा नामस्मरण करायचं आहे। वर्षातून 24 एकादशी असतात, प्रत्येक महिन्यात 2, एक शुक्ल पक्षातील एकादशी आणि एक कृष्ण पक्षातील एकादशी। ह्या प्रत्येक एकादशी आपल्याला करायला जमत नाहीत। कोणाच्या लहान मुलं असतात, कोणाची नोकरी असते, कोणाच्या घरात वयस्कर माणसं असतात, आजारपण असतं। ह्यामुळं प्रत्येकाला प्रत्येक एकादशी महिन्याची करता येत नाही, जमत नाही। म्हणून आषाढी एकादशी जर केली आपण उपवास तर सगळ्या एकादशी केल्याचं पुण्य मिळतं। ह्या एकादशीला ह्या आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी श्री विष्णू निद्रावस्थेत जातात, म्हणजे चातुर्मासाला सुरुवात होते। आणि या चातुर्मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पूजा पाठ उपास सेवा तोडगे जे काय देवाधर्माचं आहे पारायण हे सगळं करायचं आहे। ह्या चातुर्मासामध्ये लग्न किंवा शुभकार्य केली जात नाही। आता बघा, भगवान श्रीहरी श्री विष्णूंची जी सेवा आहे ती आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली विष्णू सहस्त्रनामावलीनंच आपल्याला उपाय करायचा आहे। 1000 जी नावं आहेत ती नावं आपल्याला घ्यायची आहेत। भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल, समजा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या। मूर्ती असेल तर तुम्ही एका तामणमध्ये ती मूर्ती घ्या। भगवान श्रीहरी श्री विष्णूंना पाण्यानं अभिषेक घाला, दुधानं अभिषेक घाला, पंचामृतनं अभिषेक घाला। त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून ती मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन तुम्ही देवघरात स्थापन करू शकता। ज्याच्या घरामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंची मूर्ती नाही त्यांच्या घरामध्ये विठ्ठलाची रुक्मिणीची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची तर मूर्ती असतेच असते प्रत्येकाच्या घरामध्ये। आणि समजा तीही बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर महाराजांची मूर्ती आहे। महाराज हे प्रत्येकामध्ये आहेत। महाराजांचं कृष्ण अवतार आहे, तुळजाभवानी अवतार आहे, खंडोबा अवतार आहे, म्हणजे प्रत्येक रूपात स्वामी समर्थ आहेत। आणि म्हणून तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा सेवा करू शकता। पण बघा, तुमच्याकडे विष्णूंची बाळकृष्णांची किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्ही सेवा कशी करायची, नसेल तर महाराजांच्यावरती तुम्ही ही सेवा करू शकता। 1000 तुळशीची पानं तुम्हाला मिळत असतील तर खूप चांगलं, नसतील तर तुम्हाला किती मिळू द्या, 1 मिळू देत, 10 मिळू देत, 25 मिळू देत, 50 मिळू देत, 100 मिळू देत, कितीही पानं मिळू देत तुळशीची। तुळस ही आषाढी एकादशीला तोडायची नाही, त्यामुळं आदल्या दिवशी तुम्ही तेवढी पानं काढू शकता। जर तुम्हाला नसतील तर फुलाच्या मंदिराच्या समोर फुलाची दुकान आहे, तिथं सुद्धा तुम्हाला तुलसीपत्र विकत मिळेल, हे आणून ठेवायचं। बघा, त्या दिवशी काय करायचं, सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर तुम्ही घर स्वच्छ पुसून झाडून काढायचं, उंबरा स्वच्छ धुवायचा, हळदीचं लिंपण करायचं, दारामध्ये रांगोळी काढायची। त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे। या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही, कारण तुळशीचा उपवास असतो। भगवान श्रीहरी श्री विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंची जिथे सेवा होते तिथे माता लक्ष्मी साक्षात वास करत असते। त्या घरात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नसते। या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही। एक दिवा तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तुमच्या घरामधलं जे काय तूप असेल
त्याचा दिवा, त्यामध्ये चिमूटभर हळद, 2 लवंगा किंवा 2 वेलची त्यामध्ये दिव्यामध्ये टाकून हा दिवा तुम्ही तुळशीजवळ लावायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये, समजा तुम्हाला वेळ सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, रात्री 9-10 वाजेपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. वेळेचं बंधन नाही, याच वेळेला करायला पाहिजे असं काही नाही. 1000 तुळशीची पानं घ्या, नसतील तर 10 असतील तर बघा, 1 पान तुळशीचं घालायचं. विष्णू सहस्त्रनामावलीमधलं पहिलं नाव घ्यायचं, ते पान भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करायचं. दुसरं पान घ्यायचं, विष्णू सहस्त्रनामावलीचं दुसरं नाव घ्यायचं विष्णूंचं, आणि ते पान भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करायचं. परत तिसरं पान घ्यायचं, भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करून विष्णू सहस्त्रनामावलीमधलं भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं तिसरं नाव घ्यायचं. असं करत करत तुम्ही 10 पानं घातली. त्यानंतर परत त्यातलं 1 पान उचलायचं, विष्णू सहस्त्रनामावलीमधनं विष्णूंचं नाव घ्यायचं, घालायचं. 5वं नाव घ्यायचं, तेच पान अर्पण करायचं. ते पान परत हातात घ्यायचं आणि परत नाव घेऊन घालायचं. परत ते पान घ्यायचं, परत ते पान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं. असं 1000 नावं घेईपर्यंत तुम्ही ते पान उचलायचं, परत घालायचं, उचलायचं, परत घालायचं. म्हणजे 1000 पानं तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं. त्यानंतर बघा, ही पानं तुम्ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या चरणाजवळ अशीच दिवसभर आणि रात्रभर ठेवायची. दुसऱ्या दिवशी काय करायचं, एक त्यातलं पान किंवा सगळी पानं जरी तुम्ही तुळशीची घेतला तरी ही पानं जी आहेत, ही पानं तुम्ही त्यातलं 1 पान तुम्ही एक आपल्या जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा तुमचं वॉलेट, मिस्टरांचं वॉलेट आहे किंवा तुमचं पर्स आहे किंवा तुम्ही जिथे सोनं, पैसा, दागिने ठेवता त्या ठिकाणी तुम्ही हे तुळशीचं पान ठेवायचं. आणि बाकीची तुळशीची पानं जी आहेत ती तुम्ही निर्माल्यामध्ये तुम्ही टाकायची आहेत, कचऱ्यामध्ये नाही. अशा पद्धतीनं तुम्ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा ह्या आषाढी एकादशीला करा. तुमच्या घरामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. राजयोग म्हणजे काय, अफाट पैसा, अफाट संपत्ती नाही, तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, घर गोकुळासारखं राहणं म्हणजे राजयोग. तर अशा पद्धतीनं तुम्ही आषाढी एकादशीला हा विष्णू सहस्त्रनामावलीबरोबर 1000 तुळशीपत्रांचा उपाय करा. तुमच्या घरात गोकुळ घर झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणी, शेजाऱ्यांना सुद्धा माझा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.